शिवसेना भाजप युतीच्या नेत्यांनी दोस्ती तुटायची नाही असा निर्वाळा दिला। मात्र दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेलं बॅनर वॉर काही थांबायचं नाव घेताना दिसत नाहीये। पाहूया या संदर्भातला खास रिपोर्ट। शिवसेनेनं मंगळवारी आणि बुधवारी दिलेल्या जाहिरातीवरून सुरू झालेलं राजकीय वादळ 2 दिवस चांगलंच घुंघावलं। परिणामी वादळानंतरची शांतता निर्माण होईल असं वाटत होतं, मात्र तसं झालं नाही। उल्हासनगरमध्ये शिवसेनेनं कमजोर लोग ही शिकवा और शिकायत करते हैं, महान लोग तो हमेशा कर्म की वकालत करते हैं असे पोस्टर लावून भाजपला खिजवलं। त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपनंही जोरदार उत्तर दिलं। 50 कुठं आणि 105 कुठं, देवेंद्र फडणवीस नाम ही काफी है आणि किंग मेकर असं लिहिलेलं बॅनर शहरात लावण्यात आलं। तुम्ही गुवाहाटीला जाऊन 1-2 धावा काढून 50 रन काढले असतील, मात्र आमचा नेता सेंचुरी ठोकतो असा टोला भाजपकडून लगावण्यात आलाय। तुमचा नेता महान असू शकतो, पण आमचा नेता मॅन ऑफ द मॅच आहे, सामनावीर आहे। तुम्ही 1-1, 2-2 करून धावा काढला असतील, गुवाहाटीमध्ये 50 धावा तुमची जमली असतील, पण आमचा नेता देवेंद्र फडणवीस चौकार आणि षटकार मारणारा नेता आहे। देवेंद्र नाव ही काफी आहे। उल्हासनगरमध्ये बॅनर वॉर रंगलेलं असतानाच मुंबईतही भाजपनं कवितेच्या माध्यमातून उत्तर दिलं। भाजप प्रदेश कार्यालयाच्या बाहेर अटल बिहारी वाजपेयींच्या कविता बॅनरवरती वापरून भाजपनं शिवसेनेला योग्य संदेश दिला। सबल भुजाओं में रक्षित है नौका की पतवार, चीर चले सागर की छाती, पार करे मझधार। या ओळीतून भाजपनं नाव सुरक्षित हाती असल्याचं स्पष्ट केलं। तर भाजपच्या बॅनरबाजीवरती शिवसेनेनं काय उत्तर दिलं ते आता पाहूयात। चांगलं आहे ना, मॅन ऑफ द मॅच ते आहे, त्याच्याबद्दल काय। कॅप्टन आणि मॅन ऑफ द मॅच दोघांची एकच भूमिका असते आणि दोघांची पदं तेवढीच महत्त्वाची असतात आणि म्हणून मुख्यमंत्री जसे महत्त्वाचे आहेत तेवढेच मॅन ऑफ द मॅच म्हणून उपमुख्यमंत्री सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत। दोघांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक नवीन इतिहास घडू आणि महाराष्ट्राला त्याचं गतवैभव प्राप्त करू। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावरती हास्यविनोद करताना दिसतात, तर दुसरीकडे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मात्र अजूनही जुळवून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचं बॅनर वॉरवरून स्पष्ट होत आहे। परिणामी युतीच्या नेत्यांसमोर कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचं आव्हान निर्माण झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।